नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे। आता संध्याकाळ झालेली, रानात नीच यायला मुळात उशीर झाला आणि दहारा बिरा झाल्या, चहा पाणी झालाय। आता संध्याकाळच्या जेवणात आता ह्यांनी आणले चिकन, मग आता का नाही चिकन बनवते आणि चपात्या पण आपल्याला करायच्या। तर आता चिकन आपण काय अगदी घरगुती साध्या पद्धतीने बघा चिकन बनवणार आहे। तर चिकन बनवण्यासाठी हा बघा त्यांनी एवढं असं चिकन आणलेले, त्याच्यासाठी मी घेतलाय घरचा कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर घेतली, हळद, तेल, 2-3 कांदे घेतलेले, 1 टमाटर, पांढरं तीळ घेतलेले इथं आणि चवीपुरतं मीठ, आणि इकडे घेतलंय लसूण, 1 तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली। तर सगळ्यात अगोदर आता काय करते, कांदा आणि आपले टमाटर चिरून घेते आणि मग हे आपल्याला बाकीचं चिकन बिकन धुवून घ्यायचं। आता काय झालंय, रानात यायला उशीर झाल्यामुळं सगळं आता पटापटाच करावं लागणार आहे। आता ही आपल्याला 2 पद्धतीचं कांदा चिरायचं। तर तुम्हाला सांगते, आता हे आपल्याला मसाला करायसाठी असा उभा चिरायचा आहे। आज बाजार असल्यामुळं ह्यांनी आणलं बाजारातनी चिकन आणि रानात बी गेल्यामुळं का नाही उशीर झाला। बरं रानात येऊन लगेच स्वयंपाकाला नाही लागा येत, दहारा असते तर गुरांच्या। आता उभं 2 कांदा चिरणार आहे बघा मसाल्यात घालायसाठी। आता ह्यो झालाय बघा उभा चिरून। आता 1 टमाटर घेते आपल्याला चिरून, टमाट्याचं आपल्याला का नाही करायचं तर बारीक, आपण बटाटे चिरतो का नाही तसं चिरून घ्यायचे आपल्याला, म्हणजे पटकन शिजतं। आता ह्या पद्धतीने बटाटा झाले चिरून, ह्यो कांदा चिरलाय आपण मसाल्याला उभा, ही टमाटर बी चिरले मसाल्यासाठी। आणि आता ह्यो कांदा आहे, ह्यो कांदा आपण एका नाही आपल्याला चिकन वापरून घ्यायचे म्हणून चिरून घ्यायचं आहे। आता ह्यो आपल्याला आडवा चिरायचा आहे। हा बघा असा कांदा आपला चिरून झालेला आहे। आता चुल तर पेटलेलीच आहे, पहिल्यांदा आता मसाले घेते भाजून। आता कढई ठेवली तापायला, कढईमध्ये घेते आता आपलं कांदा भाजून। खोबऱ्याचा तुकडा आहेत ना त्याचा असं बारीक काप करून घेते, म्हणजे कढईमध्ये का नाही पटकन भाजल। आता कढई तापली, पहिल्यांदा घेते ही तेल, ही बघा तेल पहिलं भाजते। तेल भाजलेत आपलं, चांगलं भाजलेत आता बघा, चांगलं तडतड वाजते। आता ही तेल काढून घेते। आता ह्या कढईमध्ये आपल्याला बाई खोबरं घेते भाजून, खोबरं झालंय भाजून, खोबरं ते काढते ह्याच्यातच। आता थोडस तेल ओतते म्हणजे कांदा भाजल, कारण आपल्याला परत कालवणाला तेल वापरायचे। आता हे उभा चिरलेला कांदा आहे, आता कांदा आपला चांगला भाजलाय, त्याच्यात ही टमाटर टाकते आणि
आपल्याला त्याच्यात ना थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने काय होतं, पाणी सुटतं आणि पटकन शिजलं जातं. आता आपलं हे सुद्धा चांगलं असं भाजून झालेलं आहे. आता ही अशीच कढई आता मी खाली घेते आणि दूध लावलेलं पातेलं शिजवून ठेवते. डाळ कमी करते. पातेलं आपलं तापले त्याच्यात घालते तेल. चांगलं गरम झाले त्याच्यात घालते चिरलेला कांदा. कांदा भाजत तोपर्यंत आहे ना ते आपलं चिकन आहे ना 2 पाण्याने धुवून घे. धुतले आता दुसऱ्या पाण्याने धुवून घेते. चांगलं चिकन आपलं धुवून झाले. कांदा सुद्धा चांगला भाजलेला आहे आपला, चांगला लाल असा झालाय बघा. आता ह्याच्यात टाकते आपली थोडीशी हळद. आता एका चमच्याचा अंदाज टाकते. आणि हे धुतलेलं चिकन आहे ना ते त्याच्यावरती टाकते. ह्याच्यात टाकायचे आपल्याला टाकते मीठ. आता हे आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं. आता सगळीकडं कांदा आणि मीठ सगळं लागलं गेलं. मस्त असं आपल्याकडं सगळीकडे ऊन हलवून झालेलं. आता ह्याच्यावर आपल्याला ठेवायचं झाकण. बारीक जाळ लावायचा आणि ह्याच्यावर ठेवायचे झाकण. आणि ह्यात वाटायचे आपल्याला पाणी. म्हणजे काय होईल, आत वाफ तयार होईल आणि आपलं चिकन वापरलं जाईल. आता थोडंसं पाणी ओतलं म्हणजे एक ताटली भरलेली आहे मी, तेवढंच पाणी आपल्याला चिकनला ओतायचं. आता हे आपल्याला पांढरं तीळ वाटायचं भाजलेलं आणि हे लसूण आणि खोबरं आणि आपण भाजून घेतलेला ही कांदा आणि टमाटा. आता ही आधी दिसत काढून घ्यायची. म्हणजे अजून कढई गरम असल्यामुळं का नाही ही मसाला वाईज गरमच राहील म्हणून का नाही दिसत काढते. आता अगोदर घेते ही पांढरं तीळ वाटून. खोबऱ्यात ही बारीक तीळ केलं का नाही म्हणजे तीळ बारीक होत नाही तर खोबऱ्यात मिक्स करून म्हणले की, म्हणून ही सेपरेटच आपल्याला का नाही ही पांढरं तीळ बारीक करायचं. आणि परत ती मसाल्यात घ्यायचं. त्यात बघा आपलं बारीक ही हिथंच पाट्यावर ठेवते असंच आणि ही टेचून घेते आपल्याला. आता ही लसूण खोबरं बघा टेस्टा बघितलं चांगलं असं आपलं चिकनला पाणी सुटलेलं आहे. आता ही गरम झालेलं ताटलीतलं पाणी ह्याच्यात ओतते आणि परत ना ही ताटली ह्याच्यातच ठेवते अशी झाकण. आणि परत आपल्याला ह्याच्यात पाणी वतायचं म्हणजे काय होतं पटकन शिजन आणि वतू बी येत नाही. मग आपलं आता ह्या बघा लसूण खोबरं बी आपलं झालंय आता टेचून.
हे आपल्याला फोडणीला पाहिजे म्हणून आहे ना ही मी वाटीत काढते हे का. आता हे आपल्याला वाटायचं. आता हे आपल्याला केलेलं टमाटा आणि कांदा आणि ह्याच्यामध्ये टाकते आपल्याला थोडंसं मीठ आणि ह्याचा एकजीव करून घ्यायचा आपल्याला आधी. ह्यात थोडंसं घालते बघा पाणी म्हणजे कसं होईल वाटण पटकन वाटलं जाईल. पाणी घातलं म्हणजे ना पटकन असं वाटलं जातं. मसाला घालाय आपला वाटून. चला आता हे ना पाण्याचं ताट आहे ना हे आपण खालीच घ्यायचंय. असं ताटात पाणी ठेवलं का नाही की चिकन पटकन असं शिजलं जातं बघा. एकदम मस्त असं शिजलं का नाही नुसता मसाला वाटच तोपर्यंत शिजलंय हा बघा. आता ही पातेला खाली घेते आणि ह्याच्यावर ठेवते आता कढई. ज्या कढईत मसाला भाजला ना त्याच कढईत मध्ये तेल घालायचंय आपल्याला. तेल घालते 1 चमचाचा अंदाज तेल बघते. गरम झालंय. आता हे आपण कुटलेलं जे लसूण खोबरं आहे हे टाकायचं. चांगलं भाजून घ्यायचं. आपलं चांगलं भाजलंय. आता ही वाटलेला मसाला टाकायचा. आता ही मसाला भाजत आलाय. ह्याच्यात टाकते आता थोडासा आपला घरचा मिरची पावडर आणि ही कांदा लसूण मसाला आणि थोडंसं टाकते मीठ. सगळ्या आपण मसाला वाटताना मीठ टाकलेलं थोडंसं टाकते. म्हणजे काय होतं मसाल्यात मीठ मिसळलं का नाही मस्त असं चांगला भाजलेला आहे. आता ह्यात काय करायचं आपण थोडंसं आळणी पाणी आहे का नाही थोडंसं ह्याच्यात वतायचं आणि मसाला आपला चांगला असा शिजून घ्यायचा. आता ह्याला का नाही शिजताना मसाला का नाही आता हे थोडंसं घट वाटतंय. मग ह्याच्यात आपण का नाही दुसरं पाणी वतलं का नाही तरी सुद्धा चालतंय. पण मी जी ताटात ठेवलं होतं ना गरम पाणी कराय त्यातलं थोडंसं वतते म्हणजे मसाला आपला चांगला शिजेल. मसाला बी आपला चांगला शिजलाय बघा. आता आता तेल सुटायला लागले का नाही ह्याला. आता ह्याच्यात आपण ही शिजवून घेतलेलं चिकन वतायचं. आता आपल्याला ही चिकन लागणार आहे चपात्या बरोबर. त्याच्यामुळे लय आपण पाणी ह्याच्यात वाटणार नाही. कणिक तर अगोदरच मळून ठेवलेली. आता एवढ्या चिकनला उकळी आली की आपण चपात्या लाटाय घ्यायच्या. आता चांगल्या 2 उकळ्या फुटलेल्या आहेत बघा मस्त असं. बघा घट्ट बी नाही आणि लय पातळ बी नाही मस्त असं चांगली तरी बिरी सुटलेली आहे. आता हे आपण खाली उतरून ठेवायचं. वास पण मस्त सुटलेला आहे. आता ही कढई खाली उतरते.
आता घेते चपात्या लाटायला म्हणजे मग जेवाय बसचाल. हा चालतंय की. आता पटापटा घेते लाटून. कणिक मळलेली होती म्हणून चांगली अशी भिजलेली आहे. भुका लागल्या तर का तर कधीच्या ना भुका लागली ती. घेते की आता. तर मी चपात्या लाटस्तवर कांदा आणि टमाटो चिरा, लिंबू असलं एखादं तर चिरल की ताई म्हणजे मग पटकन जेवाय बसतात. तव्यात तेल सोडते. चुली होत्यात चपात्या पटापटा म्हणजे मग जेवायला बसायला. चपात्या झाल्या तर लाटून आता जेवाय वाढते तर दूध तापायला ठेवते. नेमका चांगला रस्सा पडलाय, दूध तापत. बसाव जेवाय. चला ताट करते. थांबकी वाढू दे. देऊ का? कांदा दे. ए पोरानो तुम्ही बी बसा. चला तुम्हाला बी वाढते. बस तू. हा बसतो. करा सुरुवात जेवायला. या मंडळी जेवाय. रस्सा पिवाच चांगला झाला. पे काय वादच नाही, अगदी हॉटेल सारखी छान झालं. उशीर झाला रानात येऊन करायचं म्हणले केले. नादूच खुळा. जरा पीस खाऊन सांगतो तुम्हाला कसं शिजलंय का. उद्या तेवढ्या मिरच्या पिकलेल्या आहेत ती घेऊ तोडून. हा ते पिकलेल्या मिरच्या तोडून टाकायच्या. आलेत लावले तोडायचे. नादूच खुळा. हॉटेलमध्ये कसं असतं नाही सेम त्या पद्धतीने. छान चिकन झालाय आणि वेळ नव्हता मंडळी. ते वेळ कमी वेळात चांगली भाजी बनवली मंडळी. रस्सा पिऊन दाखवतो तुम्हाला. थांबा. नादूच खुळा एक नंबर. पोटभर जेव. चला मंडळी जेवाय तर आता लय उशीर लागणार आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा चिकनचा व्हिडिओ कसा काय झाला हे कमेंट मध्ये कळवा नक्की विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.